नमस्कार, मी पुण्यातून डॉक्टर अभिषेक हरदास. पुणे महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुका 2025-26 मध्ये प्रभाग क्रमांक 29 मध्ये उभे असलेले उमेदवार पुनीत श्रीकांत जोशी यांच्या निवडणूक प्रतिज्ञापत्रात त्यांनी गंभीर पद्धतीने लपवालपवी केली आहे. पालिकेच्या निवडणुकीत प्रतिज्ञापत्र जे त्यांनी भरलेले आहे, नामनिर्देशन पत्र जे भरलेलं आहे, हे मी पालिकेच्या वेबसाईटवरून डाउनलोड केलं. सदर प्रतिज्ञापत्र डाउनलोड केल्यानंतर त्यामध्ये अनेक तफावती, अपूर्ण माहिती व माहिती लपवल्याची धक्केदायक बाब समोर येते. याविषयी पालिका प्रशासन आणि राज्य निवडणूक आयोग यांना कळवलेलं आहे. पुनीत जोशी यांचा स्वभाव अत्यंत वाईट आहे. हे गोखले बिल्डरशी संबंधित व्यक्ती आहे आणि आज गोखले बिल्डरनी कोथरूड मधील अनेक जागा रिडेव्हलपमेंटच्या नावाखाली घेतलेल्या आहेत आणि याचे सर्व कनेक्शन एका पक्षाच्या लोकांशी होतं. हे मी सांगण्याची आज गरज नाहीये, हे जग जाहीर आहे. आज आपण पाहूयात की पुनीत जोशी प्रभाग क्रमांक 29 याचं जे नाम निर्देशन पत्रासोबत त्यांनी जे निवडणूक प्रतिज्ञापत्र भरलेलं आहे, त्याच्यामध्ये किती तफावती आहेत, किती गोष्टी त्यांनी लपवलेल्या आहेत, या सर्वकडं आज आपण पाहणार आहोत. मी आपल्याला पुरावा सादर करतो. पाहू, आपल्याला हे जे समोर दिसतंय हे प्रतिज्ञापत्र आहे. आता सर्वात महत्वाची बाब म्हणजे मी आपल्याला इथे अशी दाखवू इच्छितो की हे आपण त्यांचं प्रतिज्ञापत्र पाहतोय. आता प्रतिज्ञापत्रामध्ये त्यांनी 29/12/2025 रोजी हे प्रतिज्ञापत्र पालिकेला सादर केलेलं आहे. नोटरी यांनी देखील त्याच्यावरती शिक्कामोर्तब केलेला आहे. मात्र आश्चर्याची बाब म्हणजे इथे आपण पाहतोय, अभिसाक्षी माझ्या पुढे तपासले, तपासणी प्राधिकाराची स्वाक्षरी व पदनाम व शिक्का. इथे हे ब्लँक ठेवण्यात आलेलं आहे आणि हे ब्लँक ॲफिडेव्हिट त्यांनी निवडणूक आयोगाला सादर केलेलं आहे. आता सर्वात महत्वाची बाब म्हणजे त्यांनी प्रतिज्ञापत्रात काय काय लपवलेलं आहे हे नागरिक म्हणून आता आपण पाहणार आहोत. जेव्हा आपण त्यांच्या प्रतिज्ञापत्रात पाहतो, इथे आपल्याला दिसून येत आहे की आयकर रिटर्न एंट्री नंबर 9 आपण पाहतोय. एंट्री नंबर 9 मध्ये वार्षिक उत्पन्नाच्या बाबतीत तपशील द्यावा लागतो. त्याच्यामध्ये त्यांनी जो तपशील दिलेला आहे त्याच्यामध्ये आपण पाहतोय 1,04,006 रुपये इथे दिसतात. मात्र इथे जर आपण पाहिलं तर 1,04,055 रुपये. मग ही तफावत कशी? म्हणजे एकीकडे 1,04,060 रुपये आणि दुसरीकडे 1,04,055 रुपये. आता हा आपण म्हणून चालू, चला टायपोग्राफिकल एरर असू शकतो, इट माइट बी पॉसिबल. आता पुढे आपण आलो, एंट्री नंबर 10(1) मध्ये आपण जेव्हा येतो तेव्हा त्यांना जंगम मालमत्तेचा तपशील द्यावा लागतो. इथे आपण पाहतोय अनुक्रमांक 2 ला बँक, वित्तीय संस्था व बँके व्यतिरिक्त वित्तीय कंपन्या, सहकारी संस्था, यातील ठेवी, बचत खाते, मुदत ठेवी व इतर सर्व प्रकारच्या ठेवीचा तपशील. इथे त्यांनी दिलेला HDFC 4,41,969 रुपीज HDFC बँक आणि सारस्वत मध्ये त्यांची ठेव आहे 23,587 रुपये. मात्र यांनी बँकच्या खाते क्रमांक लपवल्याचा धक्केदायक प्रकार आपल्या समोर इथे दिसतोय. आता आपण अनुक्रमांक 3 ला आल्यानंतर आपल्याला असं दिसून येतंय, कंपन्या, म्युच्युअल फंड आणि इतर यातील बंधपत्र, कर्जरोख, भाग, शेअर्स, युनिट. आता यांनी इथे नमूद केलेलं आहे इन्व्हेस्टेड इन शेअर्स 1,32,135.
आता परत विषय असा निर्माण होतो की तुम्ही कुठल्या कंपनीत इन्व्हेस्ट केलेलं आहे, मग ती कंपनी लिस्टेड आहे का अनलिस्टेड आहे? जर लिस्टेड असेल तर त्याचं युनिट, अनलिस्टेड असेल तर त्याचं जी बुक व्हॅल्यू असते ती बुक व्हॅल्यू लिहिणं अपेक्षित आहे. मात्र यांनी इन्व्हेस्टेड कुठल्या कंपनीत केलंय हीच बाब मुळात त्यांनी लपवलेली आहे. आता आपण परत पुढे येतोय. पुढे आल्यानंतर आपल्याला इथे दिसतंय की वित्तीय दस्तावेज, राष्ट्रीय बचत पत्रातील गुंतवणूक, पोस्ट ऑफिस मधील ठेवी, LIC विमा पॉलिसी. LIC मध्ये त्यांनी एवढे एवढे गुंतवलेत, पोस्ट मध्ये एवढे एवढे गुंतवलेत, पण त्याचा क्रमांक यांनी रीतसर लपवलेला आहे असं स्पष्ट दिसतंय. एवढंच नाही तर मोटर वाहने, विमान, जहाज, बोटी इत्यादी बनावटी तपशील इत्यादी नोंदणी क्रमांक, खरेदी वर्ष व रक्कम हे नमूद करणं अत्यंत आवश्यक आहे. मात्र त्यांनी त्यांच्या निवडणूक प्रतिज्ञापत्रामध्ये फक्त गाडी त्यांनी कधी घेतलेली आहे तर 2024 ला घेतलेली आहे, 24/1/2024 ला, ज्याची किंमत 24,50,300 रुपये आहे. या गाडीचा प्रकार आहे स्कॉर्पिओ. मात्र ह्याचा गाडीचा क्रमांक त्यांनी लपवलेला आहे. मग तो का लपवलाय हा प्रश्न पडण्याचा परिस्थिती निर्माण आहे. याचाच नंतर आपण पुढे आता पाहतोय की मी आपल्याला म्हटलं की गोखले बिल्डरशी हा व्यक्ती संबंधित आहे. आता एंट्री नंबर 3 मध्ये मी देय असलेल्या सार्वजनिक वित्तीय संस्था यांच्याकडील व शासकीय, निमशासकीय संस्थांकडील दायित्वे, थकीत रक्कम यांचा तपशील. आता आपण याच्यामध्ये ब ला येऊयात. यांनी इथे ब मध्ये नमूद केलेलं आहे त्यांनी 14 लोकांकडनं कर्ज, उधार ऑब्लिक देणी घेतलेले आहे. याचं नाव व पत्ता देणं अपेक्षित आहे. आता इथे 14 क्रमांकाला आपल्याला दिसतंय गोखले कन्स्ट्रक्शन, पण गोखले कन्स्ट्रक्शनचा ऍड्रेस त्यांनी नमूद केलेला नाहीये. कर्ज उधारी देणे रक्कम ही त्यांनी नमूद केली आहे 1,79,42,563 आणि कर्जाचा प्रकार बिगर तारणी आहे. आता विषय तर निर्माण होतो की यांना ह्या 14 मधला कर्ज देण्याचा अधिकार कुणाचा होता? मग ते गोखले बिल्डरनी कर्ज दिलंय का? मग कुणी दिलंय? मग गोखले बिल्डर जो आहे, गोखले कन्स्ट्रक्शन, याचा ऍड्रेस यांनी इथे नमूद केलेला नाहीये. मग तो का नमूद केलेला नाहीये? ह्या सर्व विषय नागरिकांना राईट टू नो मध्ये ही माहिती असणं आवश्यक आहे आणि ती माहिती लपवणं म्हणजे एक प्रकारे हा ऑफेन्स आहे, गंभीर ऑफेन्स आहे. माननीय सर्वोच्च न्यायालयाने अगदी क्लिअर केलेलं आहे की तुम्ही एखादी गोष्ट ब्लँक जरी ठेवली तरी ती ब्लँक जी गोष्ट आहे तो देखील 125A रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल ऍक्ट मध्ये गुन्हा आहे. पुनीत जोशी यांच्याशी माझा अनेक वेळा संपर्क आलेला होता, मोबाईलवरतीच आला होता. त्यांना रस्त्याच्या बाबतीत मला आठवतंय, मला बीजेपीतल्या एका वरिष्ठ नेत्यांनी त्यांचा नंबर दिला होता की तुम्ही ज्या काही तक्रारी आहेत ते ह्यांना सांगा. आमच्या प्रभागात जे पूर्वीचे नगरसेवक होते भावे, हे फोनच उचलायचे नाही. पोटे हे देखील फोन उचलायचे नाही. मी अनेक वरिष्ठांना तक्रारी केल्या होत्या की ते फोनच उचलत नाहीये. तेव्हा मला कुठे त्यांचा नंबर दिला होता की तुम्ही यांना कॉन्टॅक्ट करा, पुनीत जोशी आहेत, ते तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करतील. म्हणून मी ह्या पुनीत जोशीला कॉल केला होता. मात्र ह्या व्यक्तीने अत्यंत गंभीर परिस्थिती त्याची आहे, तो अत्यंत अर्वाच्य भाषेत बोलतो. याच्या निवडणूक प्रतिज्ञापत्रात त्यांनी पहिला एक पॉइंट नमूद केलाय की अतिक्रमण पाडणार. म्हणजे हा नागरिकांच्या हिताचं काही काम करणार आहे का? का फक्त हा अतिक्रमणावरतीच लक्ष देणार आहे? आज अनेक टपरीवाले माझ्याकडे पण आले होते आणि त्यांचं असं म्हणणं आहे की काही लोक जी आहेत एखाद्या पक्षातील, ती लोक तक्रारी करतात आणि पैसे खातात अतिक्रमणाच्या. मग अतिक्रमण काढणं हा नगरसेवकाचा पार्ट आहे का? तो अतिक्रमण विभाग आहे, त्यांच्याकडे जाऊ द्या विषय. मात्र विषय इथे असा आहे की आम्ही साध्या तक्रारी केल्या रस्त्याचा तर हा अरे तुरेवरती येतो, ज्येष्ठ नागरिकांनाच. पण हा अत्यंत विचित्र पद्धतीने बोलतो आणि ह्याच्या निवडणूक प्रतिज्ञापत्रात काय गुण केलेत यांनी, हे सर्व मी या जनतेसमोर आणलेलं आहे. आता जनता
जनार्दन यांनी पूर्ण विचार करावा. जय हिंद, जय महाराष्ट्र.